पैसे विकत देऊन छळ घ्यायचा. फ्रॉम कॉर्पोरेट टू फिटनेस स्टुडिओ ओनर, ही तुमची जर्नी सांगा, वेर युअर रेफ्युटिंग ऑल अझम्पशन्स जे लोकांच्या मनात असतात. ट्रान्सफॉर्मेशन म्हणलं की जनरल लोकांना जाड ते बारीक हे असंच वाटतं. जिममध्ये टिपिकली तुमचं तुम्ही येऊन वर्कआउट करा आणि जा. आम्ही एक्सपिरियन्स विकतो असं मला वाटतं. वी सेल एक्सपिरियन्स. फिटनेस इंडस्ट्री अनफॉर्च्युनेटली समटाइम्स गोज बिहाइंड द ट्रेंड. फ्रॉम कॉर्पोरेट टू अ जिम ओनर, अ फिटनेस स्टुडिओ ओनर, ही तुमची जर्नी सांगा, वेर युअर ॲक्च्युली रेफ्युटिंग ऑल अझम्पशन्स जे लोकांच्या मनात असतात. प्रिसाइसली. सो कॉर्पोरेटमधनं मी माझ्या मुलासाठी ब्रेक घेतला वेन आय कन्सीव्ह फॉर द फर्स्ट टाइम विथ माय एल्डर सन. आणि तेव्हा मी हे सगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड टू फिटनेस घ्यायला सुरुवात केली. आणि तेव्हाच मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्या कारणाने मला जाणवत होत्या या सगळ्या गोष्टी की खूप मिथ्स बस्ट करण्याची गरज आहे आणि थोडंसं आउट ऑफ द बॉक्स थिंक करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मी कधी माझं जिम आहे असं न म्हणता माझा एक पर्सनल फिटनेस स्टुडिओ आहे असं काय म्हणलं असते. सो बेसिकली आपण म्हणतो तसं की आय नेवर लुक ॲट फिटनेस ॲज वन पार्ट. आय ऑलवेज प्रिफर टू लुक ॲट होलिस्टिक. म्हणजे काय की फक्त एस्थेटिकली तुम्ही फिट न दिसता ऍक्च्युली परफॉर्मन्स वाईज सुद्धा फिट दिसणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून टिपिकल जिम फिलॉसॉफीज किंवा जिम ट्रेंड जे असतात ते जनरली मी फॉलो नाही करत शक्यतो ॲज फार एज पॉसिबल. ओके. पण ब्रेक झाल्यानंतर फिटनेसच का? म्हणजे देअर वेअर अदर ॲव्हेन्यूज एज वेल, बट व्हॉट मेड यू परस्यू फिटनेस ॲज अ करियर? सो बेसिकली मला कॉर्पोरेटमध्ये परत जायचं नाहीये हे नक्की होतं ड्यू टू द लॉंग आवर्स आणि डिपेंडेबिलिटी खूप होते. आणि मध्ये 2 वर्ष होती माझ्याकडे वेन आय डिड क्वाईट ऑफ रिसर्च. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे जे क्षेत्र आहे ह्याला मरण नाही आहे. आणि प्रोबब्ली ह्याचा अवेअरनेस ॲज आय राईटली थॉट अर्लियर तर अवेअरनेस खूप वाढत चाललेला आहे त्या गोष्टीचा. तर मग मला असं वाटलं की म्हणजे स्पोर्ट्सची बॅकग्राऊंड होती मला शाळेत असताना, दो नॉट फुल फ्लेज, पण मला इन्क्लिनेशन त्या दृष्टीकडे आहे हे मला जाणवत होतं. आणि मुलाबरोबर सुद्धा ऍक्टिव्हिटीज करून किंवा भरपूर खेळून मला असं लक्षात येतं की ही एनर्जी, फिजिकल एनर्जी जास्त आहे आपल्यामध्ये आणि ही चॅनलाइज होणं खूप गरजेचं आहे. आणि आय थॉट की दिस इज अ राईट फिट फॉर मी अँड लेट्स ॲटलीस्ट स्टार्ट टू एक्सप्लोअर. आणि फायनली आय लँडेड द राईट प्लेस असं मला वाटतं आहे. दो लेट बट इट्स गुड. नाही, नाही. ग्रेट, ग्रेट. येस. सो टेल अस समथिंग अबाउट युअर बिझनेस आणि कसं तुमचं कंप्लीट बिझनेस मॉडेल वर्क करतं. सो जसं मी आधी पण म्हणलं की टिपिकल जिम मॉडेल नाही आहे माझं. इट इज अ पर्सनल फिटनेस स्टुडिओ वेअर इन एव्हरी पर्सन गेट्स अ केटर्ड वर्कआउट. सो प्रत्येकाचा गोल वेगवेगळा असतो. आणि बेसिकली आम्ही फॅट टू फिट ट्रान्सफॉर्मेशनकडे नाही बघत खरं सांगायचं तर. आमच्या दृष्टीने ट्रान्सफॉर्मेशन हे आतून येणं गरजेचं आहे. कारण ट्रान्सफॉर्मेशन म्हणलं की जनरल लोकांना जाड ते बारीक हे असंच वाटतं. पण आपण तसं न बघता थोडंसं मोठ्या अँगल त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे असं मला कायम वाटायचं. आणि म्हणून द वे यू मूव्ह, द वे यू डू युअर डेली ऍक्टिव्हिटीज, तुमची एनर्जी लेवल्स, तुमचा उत्साह, हे सगळं जर का इंटॅक्ट असेल ह्याचाच अर्थ तुम्ही फिट आहात. ना की फक्त तुम्ही त्या म्हणजे स्टँडर्ड शेपमध्ये जर का बसत असाल तर. आणि मला असं वाटतं दिस वॉज अ गेम चेंजर विथ रिस्पेक्ट टू फिटक्राफ्ट असं मला वाटतंय. म्हणजे ही फिलॉसॉफी जी आहे ही मार्केटमध्ये खूप अप्रिशिएट होत नव्हती. आणि दिस वॉज अ गेम चेंजर असं मी म्हणलं. त्यामुळे लोकांना एकदम ते अपील व्हायला लागलं आणि रिलेटेबल व्हायला लागलं. त्याच्यामुळे माझं बिझनेस मॉडेल असं आहे की जिममध्ये टिपिकली तुमचं तुम्ही येऊन वर्कआउट करा आणि जा असं असतं. पर्सनल ट्रेनिंग घेतलं तरच तुमच्याकडे लक्ष दिलं जातं. हे दिस इज द फॅक्ट. पण आता आपल्या इथे ग्रुप बॅचेस आपण कंडक्ट करतो. सो एका वेळेला 10-15 लोक येतात त्या त्या टायमिंग्सला आणि ट्रेनर प्रॉपर बॅच कंडक्ट करतो. सो ट्रेनर इज गोइंग टू लुक आफ्टर युअर फॉर्म. तो काउंट्स देणार आहे आणि यू विल फील लाईक ॲट होम बेसिकली. त्यामुळे तुम्हाला तिथे येऊन काही विचार करण्याची गरज नाही की आज मला काय वर्कआउट करायचं आहे. सो आणि दुसरी गोष्ट अजून एक असं आहे की ग्रुपमध्ये केल्यामुळे ती ग्रुप सिनर्जी वेगळी लागते. त्याच्यामुळे मोनोटनी ब्रेक होते व्हरायटी ऑफ वर्कआउट्समुळे. आणि एकाच्या नादाने दुसरं येतो म्हणतो आपण, त्यामुळे ते कन्सिस्टंट पण येतात. त्यामुळे जिम जायचं म्हणजे टास्क नाही वाटत, ते लुक फॉरवर्ड टू दॅट. करेक्ट. त्यामुळे हे होमली एन्व्हायरमेंट,
किंवा द पर्सनल कनेक्शन्स दॅट वी बिल्ड, द कम्युनिटी दॅट वी आर ट्राईंग टू बिल्ड, की जे आउट ऑफ द बॉक्स ऍक्च्युली अप्लाय करतायत, नॉट ओनली थिंकिंग बट दे आर ऑल्सो अप्लाइंग इट, असं मला वाटतं. बरोबर. राईटली सेड. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की किती डिफिकल्ट असतं की कोणाला तरी जिमपर्यंत आणणं. बिकॉज आय थिंक दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट स्टेप. आणि एकदा आल्यावरती मग माणूस काही ना काहीतरी करतोच. सो इवन म्हणजे जर तुम्ही बघायला गेलो, सो देर इज दिस बिझनेस थिअरी कॉल्ड एज व्हायटमिन वर्सेस पेन किलर. सो खूप सारे बिझनेस गुरु जे असतात ते जर कोणाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यांना सांगतात की तुम्हाला जर काही करायचं असेल तर यू स्टार्ट सेलिंग पेन किलर्स, विच मीन्स दॅट समथिंग दॅट इज गोइंग टू गिव्ह यू रिझल्ट्स एसॅप. पण मग व्हायटमिन्स आर समथिंग की जे तुम्हाला आज रिझल्ट नाही देणार, बट इफ यू कीप कन्झ्युमिंग देम मग लॉंग टर्म चांगले बेनिफिट्स दिसतात. अँड ऑन दी अदर हँड पेन किलर विल गिव्ह यू क्विक रिझल्ट, पण मग यू Short विल lived हॅव असतात. शॉर्ट लिव्ड असतात. सो एकतर फिटनेस इंडस्ट्री असं आहे की विच इज व्हायटमिन्स कम्प्लिटली. आणि त्याच्यानंतर पण असं होतं की आपण कस्टमरकडनं पैसे घेतो आणि त्यांनाच सगळं काम करायला लागतं, म्हणजे एफर्ट्स त्यांनाच टाकावा लागतो. सो ह्या इंडस्ट्रीमध्ये काय चॅलेंजेस येतात आणि ते तुम्ही कसे ओव्हरकम केले? फ्रँकली जसं मी म्हणलं की टिपिकली फॅट टू फिट ह्या गोष्टीकडे आम्ही न बघता आम्ही एक्सपिरियन्स विकतो, असं मला वाटतं. वी सेल एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे व्हायटमिन्स विकायला लागतच नाहीत आम्हाला, खरं सांगायचं तर. ओके. कारण की जेव्हा ते आमच्याकडे पहिल्यांदा इन्क्वायरीसाठी येतात ना, तर तेव्हाच आम्ही आमचा जो काही थॉट प्रोसेस आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि ज्याच्यामुळे तिथेच ते कन्व्हिन्स होतात की ही इथे काय टॉर्चर होणार नाहीये. इथे म्हणजे आम्हाला मस्तीत म्हणतात असं ते की पैसे विकत देऊन छळ घ्यायचा आहे. हे काय म्हणजे सुचलं आम्हाला. पण इथे वातावरण बेसिकली खूप छान असल्या कारणाने इट इज रिझल्ट ओरिएंटेड. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की ट्रान्सफॉर्मेशन कडे आमचा पूर्ण म्हणजे आम्ही पाठ करतो, असा भाग नाही आहे. पण द वे इट हॅपन इज सो ऑर्गॅनिक की त्यांना असं नाही वाटत की आपण का इथे जायचोय आणि का आपण हे सगळं टॉर्चर सहन करतोय, हे त्यांना वाटत नाही. त्यामुळे मला खरं सांगायचं तर जे टिपिकल फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जो चॅलेंज येतो तर तो आलेलाच नाहीये अजूनपर्यंत, थँकफुली. तर पीपल लुक फॉरवर्ड टू कमिंग हिअर, टू मेकिंग कनेक्शन्स आणि अशा सगळ्या गोष्टी. म्हणजे इट इज लाईक अ होल पॅकेज ओनली दॅट वी आर गिव्हिंग. म्हणजे वर्कआउट्समध्ये पण खूप जास्त व्हरायटी आहे आमच्याकडे. टिपिकली असं होतं की जिम मध्ये जाणारी व्यक्ती तुम्हाला लगेच दिसते, ती थोडीशी स्टिफ असते. वेट ट्रेनिंग हा जो प्रकार आहे तर तो फक्त केल्यामुळे ते थोडेसे स्टिफ होतात. फक्त योगा करणारे अति फ्लेक्झिबल असतात की त्यांच्या ताकद थोडासा त्याचा अभाव जाणवतो. सो हे मी ऑब्झर्व करत होते गेले अनेक वर्ष बिफोर ऍक्च्युली पुटिंग अप द स्टुडिओ. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की आपल्याकडे येणारी व्यक्तीला सगळं मिळायला पाहिजे. सो वेट ट्रेनिंगचं महत्व प्रचंड आहे, तेवढंच योगाचं आहे, तेवढंच कार्डिओचं आहे. सो मी जेव्हा तिथे सर्व्हिसेस उघडणार आहे तेव्हा दॅट पर्सन शुड गेट ईच अँड एव्हरीथिंग ऑफ ऑल द वर्कआउट टाइप्स जे काय ते. आणि त्याचा म्हणजे फक्त व्हरायटी, कंटाळा येऊ नये व्यायामाला, हा त्यातला मुद्दा नाही आहे. या सगळ्याचे वेगवेगळे फायदे आहेत आणि ते जर का तुमच्या शरीरात झाले तर तुम्ही इनसाइड आउट म्हणतो ना, तर तसे फिट व्हायला लागतात. आणि योगा तितकंच महत्वाचं आहे, वेट ट्रेनिंग तितकंच महत्वाचं आहे. आणि हे हळूहळू लोकांपर्यंत पोचायला लागले. अदरवाईज वेट ट्रेनिंगची भीती असते बऱ्याच वेळा, तर ती सुद्धा आम्हाला पण खरं चॅलेंज नव्हतं ते. ओव्हर द प्रोसेसेस म्हणजे आम्ही काय म्हणतो, तुम्ही करून तर बघा. करून बघितल्याशिवाय तुम्हाला कशाचा अंदाज येणार नाही. सो आधीच घाबरून जाऊन मी हे करणार नाही असं न करता आम्ही देतानाच पूर्ण प्लॅटर देतो. सो दे हॅव टू एक्सपिरियन्स दॅट थिंग. आणि आय अंडरस्टँड की जिममध्ये एक असा स्टिरियोटाईप बनलाय की म्हणजे असं गेल्यावरती असंच उचलावं लागतं वगैरे. पण आय थिंक यू आर ब्रेकिंग दोज स्टिरियोटाईप्स. पण मग दिस इज एक जिमच्या कडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे की तिथे वेट्सच उचलावे लागतात. अँड दी अदर हँड पीपल से की मसल्सच बिल्ड होतात, असा माणूस असेल तरच तो हेल्दी आहे वगैरे. तर मग ॲज समबडी हू इज द फेस ऑफ द ब्रँड अँड हू इज अ ट्रेनर हरसेल्फ, स्वतःला कसं गिल्टी होतं की फॉर एक्झाम्पल म्हणजे एक दिवस जरी मी मिस केलं ट्रेनिंग, तर मग माझ्या ब्रँड इमेजला काय प्रॉब्लेम होईल? और मी जंक फूड कन्झ्युम करताना दिसले, तर काय प्रॉब्लेम होईल? और रादर समोर म्हणजे इव्हन क्लायंटच्या डोक्यात कुठेतरी गिल्ट असेल, एक दिवस मिस केलं, एक दिवस जंक फूड खाल्लं. तर ह्या गिल्ट सोबत कसं कोप अप करायला तुम्ही सांगता? ओके, मला स्वतःला फ्रँकली कधी गिल्ट येत नाही जनरली. म्हणजे आय एम बिंग व्हेरी ओपन आणि फ्रँक अबाउट द थिंग बिकॉज इट इज अ लाईफस्टाईल. ते एका दिवसाची 2 दिवसांची गोष्ट नाही आहे. आणि जेवढं आपण रिअलिस्टिक राहू आणि रिअलिस्टिकली बघू या गोष्टीकडे, तेवढं ते प्रोसेस स्मूथ होते. कारण की मला हे आयुष्यभर करायचं. म्हणजे आता माझ्याकडे लोक येतात आणि विचारतात की आम्ही 3 महिने करू तुम्ही जे म्हणताय ते, आणि मग त्याच्यानंतर आम्ही सोडलं तर मी परत जाड होणार का? तर युजली द रिप्लाय, इफ यू हॅव टू सेल समथिंग, तर असं असतो की नाही नाही तुम्ही आता करा, काही नाही होणार. पण मी क्लिअरली सांगते, हे जर का सोडलं तर तुम्ही 100% परत तुमच्या ओरिजिनल वजनाला जाणार आहात. सो ही क्लॅरिटी जेव्हा आपण समोरच्याला देतो ना,
तर तेव्हा मग हा गिल्ट आणि ही जी प्रोसेस आहे ती ऑटोमॅटिकली साईडलाईन व्हायला लागते. कारण कधीच खायचं नाहीये का बाहेरचं असं जर का सांगितलं मी तर ते खरं वाटेल का? आणि ते मला परत खरं सांगणार आहेत का? ते खाणार. म्हणजे वे आउट शोधतोच ना माणूस. बरोबर. त्यापेक्षा म्हणून जसं मी म्हटलं, की मूव्हमेंटकडे लक्ष द्या. तुमच्या होलिस्टिक फिटनेस कसा वाढतो ह्याच्याकडे लक्ष द्या. हाऊ यू आर परफॉर्मिंग ते जास्त महत्वाचं आहे. सो ह्याचा अर्थ असा नाहीये, की मी ॲडव्होकेट करते, की तुम्ही जंक खा. असा मुद्दा नाहीये. पण माणूस आहे, बाहेर खाणार हे 100% माहिती आहे आज आपल्याला. पण मग त्याच्यामध्ये कसा बॅलन्स साधायचा हे आम्ही शिकवतो. सांगत नाही आणि शिकवतो. आणि ऑल्वेज वी लीड बाय एक्झाम्पल. त्यामुळे म्हणजे आता Instagram हे खूप मोठं आता सोशल प्लॅटफॉर्म आहे, की जिकडे आम्ही आम्ही काय करतो बेसिकली हे शोकेस करतो. ओके. आणि आय डू नॉट ट्रीट दॅट प्लॅटफॉर्म ॲज अ ॲडव्हर्टायझिंग ऑर मार्केटिंग प्लॅटफॉर्म खरं सांगायचं तर. आमची जे काही डेली शेड्यूल असतात किंवा मला जे काही वाटतं किंवा मला जे काही फिटनेसबद्दल माहिती आहे, हे मी फ्रँकली आणि खऱ्या पद्धतीने शोकेस करण्याचा प्रयत्न करते. कारण मी ऑल्वेज असं म्हणते, की ओन युअर इम्परफेक्शन्स. कोणी इथे परफेक्ट नाहीये आणि बरोबर. परफेक्ट बनायला जाऊ पण नका. बरोबर. पण तुम्ही आज काय आहात त्यापेक्षा बेटर होण्याचा प्रयत्न करा. दॅट इज ओन्ली गोल दॅट यू हॅव टू कीप. त्याच्यामुळे हे खूप लोकांना रिलेट होतं आणि हे सोपं वाटतं, की हे शक्य आहे करणं. काहीतरी उगीच रॉकेट सायन्स सांगितलंय असं न वाटता, हां, हे डुएबल आहे. खायचा आहे ना वडापाव, ठीक आहे. पण मग बाकीच्या गोष्टी इंटॅक्ट राहतायत का? बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या केल्या आहेत का? डिड यू मूव्ह टुडे? दिस इज अ क्वेश्चन. बरोबर. नाही, आय थिंक दॅट इज ऑल्सो अ बॅरियर, की लोकं जाण्याच्या आधीच हे विचार करतात, की मला बनवायचीच नाही ऋतिक रोशनसारखी बॉडी किंवा असंच होईल. पण मग आय थिंक सो, की ती एक इमेज बनली आहे, की एका फिट पर्सनची बॉडी अशीच असली पाहिजे, व्हिच इज नॉट द केस. सो आय कॅन बी हेल्दी बट हॅव अ सर्टन बॉडी टाइप बिकॉज ऑफ माय जेनेटिक्स, बिकॉज ऑफ सम अदर लाईफस्टाईल थिंग्स. म्हणजे माझं तर काम अख्खा वेळ बसूनच आहे. सो इफ आय एम नॉट रिमूव्हिंग एन आवर इन द एंटायर डे टू मूव्ह, इट मेक्स नो सेन्स. कारण मग तेच काम, 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 मेंटल, फिजिकल काहीच नाही होत मग. इनफॅक्ट एन आवर सुद्धा मी खूप म्हणते. दिवसाला 1 तास पण नका काढू. 20 मिनिटं काढा, 15 मिनिटं काढा, हरकत नाहीये. डू स्मॉल थिंग्स कन्सिस्टंटली माझं कायम सांगणं असतं. तुम्ही नका तासभर काढू. आय अंडरस्टँड की प्रत्येकाचे प्रोफेशनल डिमांड्स किंवा घरचे डिमांड चॅलेंजेस असतात, की नाही 1 तासभर काढतायत. काढता आला तर उत्तमच आहे. पण जर नाही काढता आलं, मग मी काहीच नाही करायचं. ह्याच्यापेक्षा टेक स्मॉलर स्टेप्स. 15 मिनिटं नक्की असतात प्रत्येकाकडे. 15 मिनिटांनी सुरुवात करा आणि मग तुम्ही हळूहळू वाढवत नेऊ शकता ती गोष्ट असं मला वाटतंय. पण मूव्हमेंट अतिशय गरजेची आहे. आणि मेटाबॉलिक हेल्थ नावाची जी कॉन्सेप्ट असते, सो माणूस बाहेरून कसा दिसतो ह्याच्यापेक्षा तो आतून कसा आहे. सो तुमचे सगळ्या सिस्टम्स इंटॅक्ट आहेत का? त्याच्यासाठी आपण ब्लड मार्कर्स असतात तर ते चेक करतो आणि दॅट इज मोर इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू मी. सो जाड व्यक्ती आहे, आता जाड आणि बारीक अगेन इट इज व्हेरी मच काय सब्जेक्टिव्ह आहे ही गोष्ट. कोण कोणाला जाड म्हणेल किंवा बारीक. पण तुमचे मेटाबॉलिक हेल्थ इंटॅक्ट आहे का ह्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, एस्पेशली आफ्टर 35-40. ओके. त्यामुळे जे मी म्हणत असते, की परफॉर्मन्स पॅरामीटर्स काय आहेत तुमचे, तर ते चेक करा. त्याच्याकडे लक्ष द्या, की तुम्हाला मांडी घालता येते का? तुम्हाला पटकन उठ करता येते का? 10 जिने वरती पळत करता येत आहेत का? धाप न लागता. दीज आर ऑल द इंडिकेटर्स दॅट यू आर फिट, नॉट हाऊ यू लुक कम्प्लिटली. सो आय वॉज गोइंग थ्रू युअर Instagram आणि तेव्हा मी बायोमध्ये सर्टिफिकेशन्स वगैरे सगळं बघितलं, विच इज आय थिंक व्हेरी मच इम्पॉर्टंट. बिकॉज आज मी काही सर्टिफिकेट न घेता शिकवू शकत पण नाही आणि शिकवलं नाहीच पाहिजे. पण मग एक गोष्ट झाली, की पीपल आर टीचिंग यू अबाउट द फिटनेस स्पेस अँड हाऊ इट वर्क्स, आणि एक गोष्ट तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये शिकला असाल. सो अशी कोणती गोष्ट आहे जी सर्टिफिकेशन्सनी कधीच शिकवलं नसेल तुम्हाला, पण मग या इंडस्ट्रीमध्ये उतरल्यानंतर तुम्ही हातपाय मारून शिकलात, अशी एक कोणती गोष्ट आहे? अशा बऱ्याच आहेत खरं तर. आता एखादी त्यातली फिटनेस इंडस्ट्री अनफॉर्च्युनेटली समटाइम्स गोज बिहाइंड द ट्रेंड्स असं मला वाटतं. आणि मी अशी आहे की समहाव आय एम ऑफ दॅट थॉट प्रोसेस की ट्रेंडच्या मागे नाही जायला पाहिजे. जे ओरिजिनल आहे तर ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता एका बाजूला आम्ही वर्कआउट्समध्ये व्हरायटी देतो, पण आता फॉर एक्झाम्पल जर का आपण त्यातलं स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग जर का म्हणलं, तर त्यातल्या ज्या बेसिक कंपाऊंड मुवमेंट्स आहेत, तर ह्याच्यामध्ये व्हरायटी अपेक्षितच नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही ओरिजिनल जे काय आहे तेच करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे कधी कधी ट्रेंडच्या मागे नाही जायचंय, पण आपली ओरिजिनॅलिटी राखून ठेवायची आहे. आपली इन अ सेन्स जे काय आपण शिकलो आहे, तर ते मग समटाइम्स इट बिकम्स चॅलेंजिंग. आणि दुसरं म्हणजे वेट ट्रेनिंगची बायकांना खूप जास्त भीती आहे. त्यामुळे ती काढणं इज अन ऑनगोईंग प्रोसेस. आणि ते एकदा सांगून नाही होत. म्हणजे तुम्हाला ते सतत सांगत राहायला लागतं, सतत प्रूव्ह करायला लागतात बाय युअर ऍक्शन्स मध्ये.
त्यामुळे ती एक गोष्ट आहे की जी मी ऍक्च्युअली ह्याच्यात म्हणजे आधी मला असं वाटत नव्हतं खरंच की बायकांना इतका प्रॉब्लेम असेल वेट ट्रेनिंगचा. पण मी जेव्हा उतरले याच्यामध्ये तेव्हा खूप जणांना प्रश्न आहे. म्हणजे मी जेव्हा माझे थोडे हेवी वेट लिफ्टिंगचे जेव्हा टाकत असते व्हिडिओज, तर तेव्हा मला असा रिस्पॉन्स येतो, काय डेंजर करते तू, ते हॉरिबल आहे, मला नाही करायचं तसं. पण मला तेव्हाही लक्षात आलं की त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे. आणि मग अकॉर्डिंगली मी माझी थोडंसं त्यांना शिकवण्याची पद्धत म्हणा किंवा जे मी प्रीच करायचा प्रयत्न करते, तर ते थोडंसं बदलल्यावरती नाव दे आर गेटिंग द ग्रिप ऑफ इट, की अच्छा हा हे केल्यानंतर नाही म्हणजे त्या बायकांना वाटतं टिपिकली की बल्की होऊ आपण, पुरुषी दिसायला लागू. तर ह्याच्यावरती मी बरेच व्हिडिओ सुद्धा इनफॅक्ट बनवले, ओके. कारण कॉन्टेंट चांगल्या पद्धतीने कन्झ्युम होतोय तो, असं मला हे जाणवलं. आणि इव्हन माझ्याकडे फ्लोअरवरती ज्या बायका येतात, तर त्यांना पण मी एनकरेज करायला लागले की तुम्ही हे करून बघा. आणि मग त्यांनी तो अनुभव घेतल्यानंतर डेफिनेटली दे फेल्ट की अरे हा हेच बरोबर होतं. त्यामुळे हे मिथ ब्रेकिंग इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस ऑफकोर्स, पण टिपिकली हे जास्त मला जाणवलं. पण मला असं वाटतं की विमेन हॅव बीन डुईंग स्ट्रेंथ ट्रेनिंग सिन्स एजेस. कारण घरच्या गोष्टी तर उचलायचंच. म्हणजे आता फक्त ते फॉर एक्झाम्पल 2-3 किलोचा मे बी गहूचं जे हे असेल, त्याच्याऐवजी तुम्ही एक वेट उचलताय. सो दे बीन डुईंग. तर मग हे नोशन आहे की नाही आमच्या अँसेस्टर्सनी न करता पण आमच्या आईनी कधीच केलं नव्हतं, तरी पण ती एवढी फिट होती. कारण त्यांनी केलं. फक्त फरक मला असं वाटतं की आजचे फूड हॅबिट्स आणि फूडमध्ये जे कंटॅमिनेशन्स होतात, पण तेव्हा ते फूड इतकं चांगलंच होतं. सो डाएट आणि फिटनेसच्या अराउंड इतकं मी निगेटिव्ह ऑन अ डे टू डे बेसिस ऐकते. पण मग आय थिंक थिंग्स आर चेंजिंग आणि थिंग्स विल चेंज आय फील. नाही आणि बेसिकली विथ हुम यू आर कम्पेअरिंग हे बघणं खूप गरजेचं आहे ना. आता माझ्या आजीने जी कामं केली ती मी आज करते आहे का? मग ते मी करत नाही तर मग हाऊ कॅन आय कम्पेअर माय सेल्फ विथ हर. सो तिने उचलली गव्हाची पोती, पण माझ्या घरी येतात डायरेक्टली सगळ्या गोष्टी येतात करता. तर मग मला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. सो ऍडिशनल रेजिस्टन्स आहे. मग तुम्ही डंबेल उचला नाही तर गव्हाचं पोतं उचला. काहीतरी ऍडिशनल रेजिस्टन्स घेऊन व्यायाम करणं इज द मुद्दा. असं. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग पहिली स्टेप असते. त्यालाच ऍडिशनल रेजिस्टन्स दिला की त्याला वेट ट्रेनिंग म्हणतात. हे काही वेगळं नाही आहे. पण मग आता आपली लाईफस्टाईल बघता आणि आपण जे फूड कन्झ्युम करतो आहोत ते बघता आपल्याला डेफिनेटली त्यांच्याहून जास्त गरज आहे आज मुवमेंटची असं. कमिंग टू द टॉपिक ऑफ टीम बिल्डिंग, मला असं वाटतं की स्टार्टिंगला तुम्ही फ्रीलान्सर म्हणून स्टार्ट केलं. सो तेव्हा आपलं असतं की आपले कनेक्शन्स बनले असतात आपल्या केपेबिलिटीज अनुसार. म्हणजे लोकांना एक ट्रस्ट बनला असतो. आणि दिस इज अ काय म्हणतात सेक्टर वेअर इन युअर ट्रेनर्स आर ऑल्सो द फेस ऑफ द ब्रँड, बिकॉज त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो. तर हे ट्रेनर्सची जी टीम आहे ती तुम्ही कसं मॅनेज करता आणि हाऊ डू यू मेक शुअर that everyone is aligned to the mission which you are trying to promote? करेक्ट. सो बेसिकली जसं मी म्हणलं की एन्व्हायरमेंट फिटक्राफ्ट स्टुडिओमध्ये आल्या आल्या त्यांना ते अंदाज येतो की काय एन्व्हायरमेंट आहे. इथे कुणीही कोणाला जज करत नाही. नो प्रेजुडायसेस, नो मिथ्स कॅरिंग. आणि त्याच्यामुळे त्यांना ते माझ्या वागणुकीतनं प्रोबॅबली द ट्रेनर ऑल्सो ट्राय टू कॅच अप आणि दे रीड की कसं करायचं काय. ऑफकोर्स ऑन द जॉब ट्रेनिंग चालू असतंच. पण मुळात फ्रेमवर्क तयार आहे की फिटक्राफ्ट मध्ये ह्या पद्धतीने काम होणार आहे. किंवा ती जी जसं मी म्हणलं की कम्युनिटी ज्या पद्धतीने बिल्ड झालेली आहे की इथे कोणी कोणाला कॉम्पिटिशन म्हणून बघत नाहीये, रादर दे मोटिवेट इच अदर. आणि त्यांचे छान कनेक्शन झाले म्हणजे आउटसाइड द जिम ऑल्सो त्यांचे कनेक्शन आहेत. त्यामुळे ते मला खरं सक्सेस वाटतं ती गोष्ट. आणि ट्रेनर्स या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात की हाऊ दे आर कनेक्टेड विथ मी ऑल्सो. तर त्याच्यामुळे जसं मी म्हणलं की बेसिक प्लॅन तयार असतो की काय करायचं इथे आल्यावर. आणि मग थोडंसं काय म्हणतो आपण त्याला फ्रीडम ऑफ वर्क दिलं ना, थोडा फ्री हँड दिला ट्रेनर्सला, तर मग ते जास्त चांगल्या पद्धतीने ग्रूम होतात असं मला वाटतं. ते मला ऑब्झर्व करून तर होतातच डेफिनेटली. पण ते जेव्हा काम करायला लागतात की ही सूचना दिलं की कळतंय का नाही कळतंय मग करून दाखवायचं, करेक्शन्स करायचे. ह्या ट्रेनिंग्समुळे मग ते ऑन द जॉब जे काही शिकत जातात. आणि त्यांना त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. ही माझी विजन आहे फिटक्राफ्टची, पण ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि मगच ते पुढे काम करू शकतात. तर दिस टेक्स 2-3 मंथ्स ऑफ टाइम डेफिनेटली. तर पण म्हणजे ही छान असते प्रोसेस की मला कळतं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं की त्यांना हे आवडतं ह्या प्रकारचं काम. कारण इथे नॉर्मल जिम्सपेक्षा जास्त काम आहे डेफिनेटली. कारण की 4-4, 6-6 बॅचेस कंटिन्युअसली घ्यायचे, कंटिन्युअस बोलायचं आहे आणि तोच उत्साह सकाळपासून संध्याकाळपर्यंत टिकवायचा. इट इज टीडियस, इट इज नॉट इझी. आणि एक दिवस नाही करायचं ना, परत आठवड्यातनं 5 दिवस करायचं आहे. त्यामुळे पण म्हणजे त्यांना ते जर का आवडलं तर ते नक्की करतात. आणि मग ते करेक्ट. नाही, आय फील की म्हणजे किती पण लोकांनी माझ्यासोबत अग्री नाही केलं, बट आय फील की फिटनेस ट्रेनर्स अँड डॉक्टर्स आर
सिमिलर. म्हणजे एक जण डॉक्टर जरी बनत असेल, त्यांच्या हार्टमध्ये असं असतं की मला लोकांची सेवा करायची. आय वॉन्ट टू मेक देम बेटर अँड आय फील फिटनेस ट्रेनर्स पण ह्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्यासाठीच येतात. मोर दॅन की माझे पैसे, माझं हे पेक्षा समोरचा व्यक्ती हेल्दी बनतोय का? सो इट इज अ व्हेरी, मला असं वाटतं व्हेरी नाईस जॉब आणि यू थिंक अबाउट एव्हरीवन आय फील आणि इट इज स्टिल व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो आय थिंक ते पण झालं, पण एक डिफरंट ह्याच्यात की तुमचं मिशन, तुमचं जे विजन आहे त्याला मॅच करून लोकांनी पुढे घेऊन गेलं पाहिजे. कारण मग दे आर ऑल्सो अ फेस ऑफ युअर ब्रँड वेर इन यू हॅव सेटअप एव्हरीथिंग. सो इट्स बरोबर. इक्वली व्हेरी मच इम्पॉर्टंट. करेक्ट. त्यामुळे मला ते लोक तशी चूज करताना इट इज अ टास्क फॉर मी. कारण की मला ते करून बघायला लागतं त्यांच्यावर. म्हणजे असं होत नाही की इंटरव्ह्यू आलेत आणि लगेच एनरोल झाले, असं नाही होऊ शकत. आय हॅव टू वर्क विथ देम आणि त्यांना 4 गोष्टी समजून सांगायला लागतात. कारण की त्यांच्या पण स्कूल ऑफ थॉट मध्ये काहीतरी वेगळं असतं ना आतापर्यंत. जिम म्हणलं की दे हॅव अ डिफरंट काइंड ऑफ बॅकग्राऊंड किंवा इथे अशा पद्धतीने काम असेल असा एक विचार घेऊन ते येतात आणि मग तो एकदमच काहीतरी वेगळं निघतं. म्हणजे त्यामुळे तर जर का ते त्यांना क्लिक झालं तर मग वेल अँड गुड आणि ते माझ्यासाठी पण चांगलं असतं. पण इफ अ पर्सन इज नॉट हॅपी डुईंग दॅट थिंग दॅट वे, तर मग इट इज अ रिस्क फॉर मी अगेन. त्यामुळे मला हे थोडंसं 1 महिना 2 महिने ऍटलीस्ट थोडंसं चुचकरत करून बघायला लागतात गोष्टी की ओके जमतंय असं. आता तुम्ही म्हणलात की खूप लोकांच्या डोक्यात एक हे आहे, तर त्यातनं त्यांना बाहेर काढून असं पण होऊ शकतं. हे इव्हन टीमला किती अवघड आहे सांगणं, तेवढंच बाकीचे मे बी तुमचे स्टेक होल्डर्स असतील. फॉर एक्झाम्पल फिटनेस ओनर्सची कम्युनिटी असेल. पहिलं तर त्यात मला असं वाटतं विमेनचं जे हे आहे रेशिओ तोच आधी खूप कमी आहे. म्हणजे आज मला फिटनेस स्टुडिओ उघडायचं असं खूप कमी लोकांनाच असेल. मग त्यात एक नोशन बसलाय की फिटनेस म्हणजे असंच झालं पाहिजे. तर ह्याच्यात की एकतर संख्याच खूप कमी आहे विमेनची आणि त्यात तुमचे एक काय म्हणतात थॉट प्रोसेसच कम्प्लिटली डिफरंट आहे. तर ह्या जर्नीमध्ये तुम्ही काय चॅलेंजेस फेस केले? ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर जेव्हा मी ठरवलं होतं की आपण स्टुडिओ ओपन करायचं आहे, तर तेव्हा आय वॉज रेडी टू फेस द फेलियर. बेसिकली मला म्हणजे आणि कुठलीही नवीन गोष्ट सुरू करताना ना आय एम अ काइंड ऑफ पर्सन की फार फार तर वाईटात वाईट काय होणार आहे हे होणार आहे, म्हणजे ज्याला आपण वर्स्ट केस कॉम्प्लेक्स आहे असं म्हणतो. तर कायम माझा तो पहिले विचार झाला असतो की एवढे पैसे टाकायचे आहेत, एवढा वेळ माझा जाणार आहे, ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट, प्रोस कॉन सगळं मी जनरली लिहून काढते कुठलीही गोष्ट सुरू करायच्या आधी. आणि मग वे की हा ठीक आहे एवढीच रिस्क आहे, एवढी आहे नको करायला, एवढीच असेल तर लेट्स गो फॉर इट. तर मला माहिती होतं की सगळे चॅलेंजेस येणार आहेत. की मग तुमच्याकडे मशीन्स नाही आहेत का, मग तर माझ्याकडे मशीन्स का नाही आहेत हे एक्सप्लेन करून मग त्याच्याने कसं अडत नाही आहे. किंवा द क्राऊड दॅट आय एम केटरिंग खरं सांगायचं तर इट इज युनिसेक्स क्राऊड, 35च्या पुढचा. 35 ते 60 ते 30 ते 60 असं आपण म्हणू. हा माझा क्राऊड आहे की ज्याला मला फिट करायचं, इट्स माय विशन असं. तर ह्यांना काय लागणार आहे हे मला नक्की माहिती आहे. सो तुमचं लेग प्रेसचं मशीन नाहीये, तुमचं कार्डिओचं मशीन नाही, हे अडत नाहीये. यू लिव्ह इट टू अस की तुमचा वर्कआउट कसा करून घ्यायचा आहे, तुम्हाला रिझल्ट कसा द्यायचा हे आमच्यावरती आहे. पण हे सुरुवातीला थोडंसं मला चॅलेंजिंग वाटतं, कारण तुम्ही म्हणता जिम आहे पण मग हे काय मशीन नाही ते मशीन नाही. पण मग फ्री वेटचं काय महत्वाचं असतं की ते का करायचं असतात, फ्री वेटने एक्सरसाइज केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होतो किंवा तुमचं सीएनएस कसं बिल्डअप होतं, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम, मसल मेमरी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. अशा बऱ्याच सायंटिफिक गोष्टी असतात की ज्यात त्यांना पण त्यांच्या लेवलला जाऊन तुम्हाला सांगायला लागतं, कारण की लेमॅनला अशा गोष्टी नाही करू शकत. त्यामुळे थोडंसं जसं मी म्हटलं की वी सेल द एक्सपिरियन्स हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पण त्याच्या सुरुवातीला काय नक्की करतं फिटक्राफ्ट हे सांगणं थोडंसं मला डिफिकल्ट आहे, की खूप जास्त एक्सप्लेन करायला लागायचं. आणि मग तुम्ही करून तर बघा, तुम्ही ट्रायल घ्या हवं तर, अशा ह्यानी सुरू करून मग ते हळूहळू ते चॅलेंजेस फेड होत गेले. आणि आता सगळ्यांना माहितीये की हा इकडे ना रोज वेगवेगळं असतं बरं का, भारी असतं. हे एक त्यातलं म्हणजे टॅगलाईन झाल्यासारखं झालंय किंवा इथे सरप्राईज असतं, रोज माहितीच नसतं काय आहे. बऱ्याच बॅकएंड आम्हाला सगळा प्लॅन आमचा तयार असतो, पण आम्ही ते त्यांना सांगत नाही. मग आता सोमवारी म्हणजे लेग डे आहे का, हे नाहीये. इट इज नॉट अ टिपिकल लेग डे चेस्ट डे ऍट फिटक्राफ्ट. असं रोज काहीतरी वेगवेगळं असणार आहे. सो तुम्ही म्हणलात की फिटनेस ॲज अन इंडस्ट्री ऑलवेज रन्स ऑन ट्रेंड्स, की काहीतरी नवीन बाहेर वेस्टर्न सोसायटीमधनं काहीतरी बघून येतात, मग ते इंट्रोड्यूस करतात किंवा इन जनरल बाकीचे काय करतात त्यामुळे. मग ह्याच्यात खूप कॉम्पिटिशन असते कट थ्रोट, की ह्यांनी असं केलं तर मी लगेच करणार वगैरे. सो हा कॉम्पिटिशन तुम्हाला कधी जाणवलं का? ऍक्च्युली कॉम्पिटिशन ही असतेच प्रत्येक फील्डमध्ये, ती आपण मानायची का नाही हे आपल्यावरती आहे असं मला वाटतं. डेफिनेटली मी एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये करू पाहती आहे, पण तरी फायनली इट इज ऑल अबाउट फिटनेस आणि खूप प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये आणि खरंच जे चांगलं काम करतात. त्यामुळे मी कायम मार्केटमध्ये रिसर्च किंवा इन्स्पिरेशनच्या दृष्टीने बघत असते. पण मला कधी थ्रेट जाणवला नाही किंवा मी कधी ते इन्सिक्युरिटी म्हणून बघत नाही. आय एम ऑलवेज ओपन टू लर्निंग की माझ्याकडे
जो काही डेटाबेस आहे किंवा नॉलेजचा, तर तो अजून कसा वाढता येईल ह्याच्याकडे काय माझं लक्ष असतं. पण ऍट द सेम टाइम आय नो व्हॉट आय एम डुईंग, आणि मला जे करायचं ते मी करते आहे, आणि त्यातही फायदा होतो बेसिकली लोकांचा. हे सगळ्यात जास्त महत्वाचं, कारण मी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. सो माझी फिलॉसॉफी शुड अलाइन विथ द फिलॉसॉफी ऑफ द सामनेवाला, नाहीतर मग त्याचा उपयोग नाही होते. त्यामुळे ऑलवेज आय फील की आय मायसेल्फ एम माय कॉम्पिटिटर. मी स्वतः कालच्यापेक्षा आज बरी आहे का, बेटर आहे का, ऍट व्हॉट एव्हर आय एम डुईंग. आणि तशीच माझी जी लोकांची कम्युनिटी आहे, तर ती आजपेक्षा उद्या नक्की बेटर परफॉर्म करतात ना, ह्याच्याकडे लक्ष असतं. त्यामुळे बाकीची कॉम्पिटिशन बाहेरची किंवा सगळा नॉईज जो आहे तो डज नॉट रिअली बॉदर मी. त्यामुळे ते थ्रेट किंवा इन्सिडेंट म्हणून मी कधीच बघत नाही. So, I think after this podcast, more and more women would be interested in pursuing fitness and also getting into the fitness industry. तर मग एक शॉर्ट मध्ये एक रोड मॅप द्यायचा असेल फॉर एनीबडी हू वॉन्ट्स टू एंटर टू फिटनेस स्पेस, त्यांच्यासाठी एक रोड मॅप सांगा तुम्ही. म्हणजे ज्यांना स्वतःचा फिटनेस स्टार्टअप सुरू करायचा आहे तसं असे, पण किंवा इन जनरल फिटनेस ट्रेनर बनायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय आपलं रोड असेल? मला असं वाटतं फिटनेस ट्रेनर बनण्याचा रोडमॅप ऑलरेडी आहेच मार्केटमध्ये, की यू डू कोर्सेस आणि मग तुम्हाला कुठेतरी जॉब करावा लागतो. ऑन द जॉब ट्रेनिंग मध्येच तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकता. रिअल स्ट्रगल कुठे होतो, की तुमचं स्वतःचं काहीतरी जेव्हा सुरू करायचं असतं, की जेव्हा मला स्टार्टअप सुरू करायचं आहे आणि तुमच्यासाठी लोक तिथे काम करणार आहे तुमच्या बरोबरीने, दॅट इज द रिअल चॅलेंज असं मला वाटतं. तर ह्याच्यामध्ये रोडमॅप म्हणलं तर एक तर तुमचे बेसिक्स क्लिअर पाहिजेत खूप जास्त, आणि दुसरं म्हणजे तुमचं बिझनेस मॉडेल कसं हवंय तुमच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. तरच तुम्ही ते समोरच्याला पण सांगू शकता किंवा उतरवू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्रिट पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जसं मी म्हणलं, की फेलियर्सची तयारी ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण की फेलियर्स येणार आहेत ते यायला हवेत, कारण तेच तुम्हाला शिकवतात की काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. त्यामुळे ते फार महत्वाचं आहे ऍज इफ यू वॉन्ट टू बी अ फाउंडर इन द इंडस्ट्री. आणि खूप लोक असणार आहेत की जे तुम्हाला चांगलं गाईड करणार आहेत. ऍट द सेम टाइम असे पण असणार आहेत की ज्यांना वाटणार आहे की हे काय या गोष्टीमध्ये काही दम नाही आहे, म्हणजे खाली खेचणार आपण जसं म्हणतो तसे पण आहे. सो यू विल मीट मिक्स ऑफ पीपल, पण त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला तरुण जाणं आणि यू हॅव टू फॉलो युअर गट फिलिंग असं मला फार वाटतं. तुझं इंट्युशन तुला काय सांगतंय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, बीट एनी बिझनेस. त्यामुळे हे मला असं वाटतं की इफ यू फॉलो दीज थिंग्स आणि यू बिलीव्ह इन युअर सेल्फ, ऍट द एंड ऑफ इट मला असं वाटतं की तुला जे करायचंय त्याच्यात तुला मजा येते ना, आणि यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. त्या दोन गोष्टी फार महत्वाच्या वाटतात मला. सो मी एक पुस्तक लिहिलंय 700+ बिझनेस लेसन्स फॉर फ्युचर फाउंडर्स. तर त्याच्यात ऑलमोस्ट 700+ लेसन्स आहेत. तर मग इफ यू गेट अ चान्स टू ऍड अ लेसन टू दिस बुक कम्प्लिटली बेस्ड ऑन युअर जर्नी, की एक अशी लेसन असली पाहिजे जी आज मला मिळाली असती तर माझी जर्नी इझी झाली असती. सो आय एम गोइंग टू गिव्ह इट टू समबडी एल्स. सो व्हॉट वुड दॅट लेसन बी? ओके, कॅन आय ऍड 2 लेसन्स? Yeah, sure. More the merrier. ओके. सो पहिली गोष्ट आहे की ऐकावे जनाचे करावे मनाचे. म्हणजे तुम्ही घ्या सगळ्यांकडनं इनपुट जे काय आहे ते, पण फायनली जसं मी म्हणलं की फॉलो युअर ड्रीम आणि फॉलो युअर गट फिलिंग. कारण की जी व्यक्ती त्या बिझनेसमध्ये आहे त्याच व्यक्तीला इन अँड आउट माहिती आहे की एखादं सोल्युशन ह्याच्यासाठी काम करणार आहे का नाही करणार. सो फॉलो युअर गट फिलिंग इवन इफ यू हॅव द इनपुट, बाकी सगळ्यांकडनं इनपुट केले तरी. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही एकटे आहात हे नक्की लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही एंटरप्रेनर बनायचा म्हणजे जो तुमचा स्टार्टिंग पॉईंट असते, ती जर्नी जिथे सुरू होते तिथे तुम्ही एकटे आहात, तुमचं कोणीही नाहीये हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की आणि हे ऍक्च्युअली एक्सपिरियन्स मधूनच शिकतो आपण. म्हणजे जरी मी किती आता ते लेसन म्हणून त्याच्यात ऍड केलं तरी पण हा अनुभव तुम्हाला घ्यायला लागतो. कारण की आपल्याला असं वाटतं की सगळे चांगले आहेत आणि सगळे चांगल्याचाच विचार करतायत वगैरे वगैरे. आहे काही टक्के ते खरं आहे, पण फायनली तुम्ही एकटे आहात हे जर का तुम्ही पहिलेच मनाशी गाठ बांधून घेतली तर यू विल नॉट बी डिसहार्टन्ड किंवा अरे हे असं कसं काय यांनी केलं, हे जे आपल्याला येतात ना टिपिकली अनुभव, तर ते येणार नाही. सो लिसन टू युअर हार्ट इज द फर्स्ट थिंग दॅट आय वुड ऍड. आणि यू आर लोनली. नाही, ते ऍक्च्युली किती ट्रू आहे. इव्हन खूप साऱ्या लोकांना ज्यांना बिझनेस करायचा असतो ते रीच आउट करतात मला की कशी असते जर्नी तर वगैरे, आणि त्यांच्या डोक्यात एक वेगळंच कम्प्लिटली अझम्पशन असतं की बिझनेस म्हणजे स्टार्टिंग पासून मी खूप लोकांसोबत असेल, खूप फन असणार आहे. आणि काही असे लोक असतात की ज्यांना 9 to 5 स्किप करायचा असतो. पण मग वन्स यू एंटर देन यू रिअलाइज की हा 9 to 5 चा खेळच नाही, हा सकाळ 24/7 चा खेळ आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे सगळी गोष्ट तुम्हाला करायचे असतात की हे मी नाही करणार, ते मी नाही करणार, नाही तर मग नाहीच चालणार. कारण हातपाय मारूनच तुम्ही शिकाल, आणि जिथपर्यंत तुम्ही सगळं ट्राय नाही करत तिथपर्यंत
you never know. So I feel that it is very important, and it is entrepreneurship is very much lonely. मला असं वाटतं की काही झालं तरी, आणि त्यात तुमच्यासोबत जर पार्टनर असेल तरी पण तुमच्या स्ट्रगल्स तुम्ही जे मॅनेज करता ते तुम्हालाच माहितीये. करेक्ट. आय ऑलवेज से की ट्रीट युअर स्टार्टअप लाईक अ बेबी. करेक्ट. असं मी कायम म्हणते, कारण की ते किती मोठं झालं तरी त्याला आपली गरज असणारच आहे. सो असं होत नाही की आता सेट आहेत गोष्टी, असं नाही होत. रोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात, रोज नवीन एक्सप्लोरेशन आहेत, आणि देन ओनली यू विल ग्रो. बरोबर. त्यामुळे बिझनेस सेट होणे ही, दिस इज अ मिथ आय फील. ट्रू येस. सो थँक्स अ लॉट. खूप छान कॉन्व्हर्सेशन होतं. खूप गोष्टी मलाही शिकायला मिळाल्या, आणि आय थिंक एनीबडी हू इज वॉचिंग दिस विल ऑल्सो लर्न अ लॉट ऑफ थिंग्स अँड ऑल्सो गेट मोटिवेटेड टू मूव्ह. म्हणजे आय एम नॉट सेइंग की गो समवेअर, बट at least move. And this is a small token of appreciation from us and Humpy Farms, who have completely supported us during this entire journey. And तुमच्याशिवाय हे conversation incomplete असतं. In the same way, without them, this entire project of 7 days, 7 women and 7 businesses would have been impossible. So yeah, all the best. तुम्ही जे build करताय, आणि ऑब्व्हियसली मोर अँड मोर पीपल पर्यंत हे पोहोचले की सगळेच मला असं वाटतं मोटिवेट होतील. सो थँक्यू. मोटिवेट टू मूव्ह. थँक्यू सो येस, मच. थँक्यू.